पालघर लोकसभा मतदारसंघाचा निकाल खरं तर हितेंद्र ठाकूरांच्या हातामध्ये होता. निवडणूक सुरुवातीपासूनच सर्वांचा होरा तोच होता की हितेंद्र ठाकूर सांगतील तेच होईल. प्रत्यक्षात मात्र तसं घडलेलं नाहीये. भाजपाने खुल्ली टक्कर दिली, खुल्ला पंगा घेतला आणि चांगल्या प्रकारे आपल्या उमेदवाराचा प्रचार केला. काहीही नसताना, म्हणजे एकही त्यांचा आमदार नाहीये. ग्रामपंचायतीमध्येही बऱ्यापैकी त्यांची वाताहात झालेली आहे आणि तरी सुद्धा त्यांनी या रणसंग्रामामध्ये उडी घेऊन थेट विजयाकडे कूच केलेली आहे. म्हणजे आत्ता शर्यतीमध्ये भाजपचे डॉक्टर हेमंत सवरा आणि भारती कांबडी ह्या राहिलेल्या आहेत. जी सूत्र हितेंद्र ठाकूरांच्या हातामध्ये होती, हितेंद्र ठाकूर सांगतील तेच होईल अशी परिस्थिती होती आणि तरी सुद्धा ती त्यांच्या हातातून सटकली. त्याचं कारण असं होतं की 5 वर्ष महानगरपालिका हेच आपलं साम्राज्य, वसई तालुका महानगरपालिका तिथलं जे कार्यक्षेत्र आहे तेच पाहायचं आणि निवडणुका आल्या की मग वसईच्या बाहेर पडायचं. खरं तर पालघर जिल्ह्यामध्ये हितेंद्र ठाकूरांना आपला बालेकिल्ला बनवता आला असता. जशी बारामती शरद पवारांच्या नावाने ओळखली जाते, अनेक शहरं ही तेथील नेत्यांच्या नावाने ओळखली जातात, तसं पालघर जिल्हा हा हितेंद्र ठाकूरांच्याच नावाने ओळखला गेला असता. मात्र त्यांनी आपलं कार्यक्षेत्र हे वसई ठेवलं. तेच त्यांचं राज्य, तोच त्यांचा देश, तेच त्यांचं सर्व काही. त्याच्या पलीकडे ते पाहायला तयार नाहीत. ते जर वसई विरारच्या बाहेर पडले असते आणि उर्वरित 3 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी काम केलं असतं, खूप सोपं होतं. त्यांना खूप कमी लोकसंख्या आहे. जव्हारवाडा, मोखाडा, डहाणू, पालघर, तलासरी लहान लहान तालुके आहेत. त्यांच्या गरजाही कमी आहेत. तिथे जर त्यांनी त्यांचं साम्राज्य वाढवलं असतं तर एव्हाना पालघर जिल्ह्यामध्ये त्यांच्याशिवाय पाणही हल्लं नसतं. मग ते वसई विरारच्या बाहेर निघायला तयार नाहीत. म्हणजे आता जे सांगितलं जातं ना की हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार जिंकेल का हितेंद्र ठाकूर सांगतील तेच होईल, तसं काही घडलेलं नाहीये. म्हणजे वसईच्या बाहेर हितेंद्र ठाकूर यांना 3 विधानसभा मतदारसंघामध्ये 1 लाखही मतं मिळणार नाहीत, ही परिस्थिती आहे. आणि त्याच वेळी वसई विरार किंवा यांच्या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि सेनेचं काही नसताना हे दोन्ही पक्ष 2.25 लाख 2.25 लाख म्हणजे 4.5 लाखच्या आसपास मतं घेऊन बाहेर पडतायत. म्हणजे हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यात घुसून 2.25 लाख मतं मिळवणं हे शिवसेना उभाटा गटाला कधीही शक्य नव्हतं, मात्र ते शक्य करून दाखवलंय. भाजपनी पूर्ण वसई तालुक्यामध्ये भाजपा आहे की नाही हे भिंग लावून शोधावं लागेल अशी परिस्थिती असताना तिथे भाजप ही 2.25 लाख मतं काढतोय आणि या 3 विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराला 1 लाख ही मतं मिळणार नाहीत असा मशालचा अंदाज सांगतोय. निवडणूक झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर 4 जूनला तुम्ही बघा, मतांची आकडेवारी बघा, यांना 1 लाखाच्या वर, 1 लाखाच्या आसपास एवढीच मतं मिळतील, त्याच्या वर मतं मिळू शकणार नाहीत. याचं कारण असं आहे की इथला आदिवासी समाज हा आता सुशिक्षित झालाय. आदिवासी बांधव विचार करावा लागलाय. त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुशिक्षित मुलं मुली आहेत. जे पूर्वी जसं पैसे देऊन मतं विकत घेतली जायची ती परिस्थिती राहिलेली नाहीये. म्हणजे पैसे द्या आणि मतदान घ्या, वेळेवर जा, त्यांना भूल थापा द्या, तो प्रकार आता राहिलेला नाहीये. म्हणजे या भागातली लोक एवढी हुशार आहेत की त्यांनी पैसे भाजपचे घेतले, पैसे बहुजन विकास आघाडीचे घेतले, पण मतदान मात्र भारती कांबडींना केलंय. हे तुम्हाला पाहायला मिळेल. विक्रमगड विधानसभा असेल, अगदी बोईसरी विधानसभा, म्हणजे जो हितेंद्र ठाकूरचा बालेकिल्ला आहे तोही, डहाणू आणि पालघर, इथे तीच परिस्थिती आहे. म्हणजे जिथे हितेंद्र ठाकूर यांना संधी होती ती त्यांनी गमावली तिकडे त्यांच्या बालेकिल्ल्यात, आणि इकडे मात्र त्यांना जो काही फायदा उठवायचा होता तोही उठवता आलेला नाही. आणि म्हणून जे सांगितलं जातं की पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये हितेंद्र ठाकूर सांगतील तेच होईल, या निवडणुकीमध्ये मात्र ते होताना दिसत नाही. ते पहिल्यांदा वसईच्या बाहेर, वसई तालुक्याच्या बाहेर
जे काही 7 तालुके आहेत तिथे बहुजन विकास आघाडीने आपलं काम उभं करायला हवं. नावापुरती कार्यकर्ते नेमू नयेत. अगदी निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ते तिथे नेमायला हवेत. म्हणजे जे कुठल्याच पक्षात नाही ते बहुजन विकास आघाडीमध्ये, अशी परिस्थिती या भागामध्ये आहे. तसं न करता आधी वसईच्या बाहेर पडायला हवं आणि त्याच्यानंतर लोकसभा निवडणुका लढवायला हव्यात. तरच विजयाचा मार्ग सुकर होईल. नाहीतर 3 पराभव आणि आताही पराभव, हे सगळे पराभव अत्यंत लाजिरवाणे ठरतील. भविष्यामध्ये जर हे सगळं करायचं असेल तर यंत्रणा बदलावी लागेल, लोक उभी करावी लागतील आणि वसई विरारच्या बाहेरही काम करावं लागेल.